नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। छगन भुजबळ हे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातलं एक चर्चित व्यक्तिमत्व आहे। मराठ्यांनी त्यांच्या आरक्षणाच्या साठीचा लढा उभारला, एक एक टप्प्याने तो लढा पुढे जात होता आणि त्याच टप्प्यावर छगन भुजबळांनी या संपूर्ण आरक्षणाच्या लढाईमध्ये प्रवेश केला। भुजबळांनी खुलेआम मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईला आव्हान दिलं आणि ही लढाई कशी न्यायसंगत तर्कसंगत नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला। भुजबळ ज्या वेळेला या संपूर्ण मुद्द्यावर सक्रिय होते त्याच निमित्ताने आणि त्याच टप्प्यावर भुजबळांना ओबीसींचं नेतृत्व करायचं आहे हे अधोरेखित झालं। पण भुजबळ ज्या वेळेला ओबीसींच्या नेतृत्वाच्या साठी मैदानात उतरले होते त्यावेळेला त्यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या गेलेल्या होत्या। त्या अपेक्षा राज्य सरकारने, शिंदे सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या नंतर फळास आलेल्या नाहीत असाही एक तक्रारीचा सूर लागतोय। भुजबळांनी त्यांच्याकडून घेतलेली भूमिका ही त्यांच्यावर उलटली आहे का? भुजबळांचा मराठा विरोध हा दादा गटाला परवडत नाहीये का आणि म्हणून प्रसंगी भुजबळांपासून एक हात अंतर राखण्याचा विचार दादा गटात सुरू आहे का? भुजबळ हे ओबीसींचे नेता आहेत, ते जन्मानं माळी आहेत। माळी ही ओबीसी मधली एक दमदार ताकदवान जात आहे आणि या जातीच्या आधारे ओबीसींमधल्या शेकडोनी असलेल्या अनेक छोट्या मोठ्या जातींचं नेतृत्व भुजबळ, मुंडे अशी मंडळी गेले अनेक वर्ष करत आलेली आहेत। प्राप्त स्थितीत भुजबळांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिका व्यक्त होत असताना भुजबळांना अशा प्रकारे टार्गेट करणं गरजेचं आहे का हा मुद्दा येतो। भुजबळ ज्या समाजाचं नेतृत्व करतात, ज्या जातीत ते जन्मलेत त्या जातीचं हितरक्षण करणं, त्या समाजाच्या हितांना बाधा येऊ न देणं हे त्यांचं राजकीय दृष्ट्या कर्तव्य आहे आणि ते करत असताना भुजबळ कुठे चुकले आहेत का हे तपासता येऊ शकतं। पण भुजबळ निशाण्यावर येत असतील तर प्राप्त स्थितीत त्याला जबाबदार कोण आणि भुजबळांना निशाण्यावर आणून कोणाला काय साध्य करायचं आहे हे या चर्चेत आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत लक्षवेधीत या चर्चेत सहभागी असलेले मान्यवर कोण त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये ओबीसी नेता प्राध्यापक श्रावण डेवरे आहेत, हरिभाऊ राठोड आहेत आपल्या सोबत। हरिभाऊ राठोड आरक्षण अभ्यासक या नात्याने आपल्याला परिचित आहेत आणि आपल्या सोबत स्नेहाताई गावकर आहेत। स्नेहाताई मराठा आंदोलक म्हणून आपल्या चर्चेत आहेत। मान्यवरांना एक छोटीशी विनंती आहे, आपण बोलताना आपला माईक सुरू आहे की नाही याची काळजी कृपया घ्यावी आणि आपलं इंटरनेटचं कनेक्शन नीट असेल, फोन डीएनडी मोडवर असेल हे पाहावं। मला पहिला मुद्दा पटकन हरिभाऊंना विचारायचा आहे। हरिभाऊंनी गेल्या काही दिवसापासून एक खुलेआम भूमिका घेतलेली आहे छगन भुजबळांच्या विरोधात आणि भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे इथपर्यंत ते भूमिका लावून धरताना दिसतात। हरिभाऊ, 1 मिनिटाचा वेळ आहे, पूर्णपणे बोला, पटकन मुद्द्यावर या आणि सांगा भुजबळांचं कुठं काय चुकलं। जेव्हा हा निर्णय झाला मंत्रिमंडळात की त्यांना त्यांचे जे नोंदी आहेत की काय त्यासाठी नेमण्यासाठी जी शिंदे समिती निर्माण झाली ते त्यावेळेस भुजबळ साहेबांना सांगण्यात आलं की जे शिंदे समिती आहे ही केवळ मराठवाड्यातले दाखले शोधून काढण्यासाठी आहे। त्यानंतर दाखले मिळायला लागले, त्यानंतर त्यांनी विरोध सुरू केला, परंतु मला एक दिसत होतं स्पष्ट जी की हे सगळे दाखले मिळणारच आहे कारण ते आहेतच। मुळातच कुणबी हे मराठा वेगळे नाहीतच, कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सगळ्या पुराव्यामध्ये आहे। तुम्हाला आम्हालाही माहित आहे आणि त्या याच्यात सगळ्या नोंदी ज्या आहे आपल्या गॅजेटियर्स जे आहेत जी ब्रिटिशकालीन जे गॅजेटियर्स आहे, हैदराबादचे गॅजेट, निजामचे गॅजेट, याच्यामध्ये कुणबी मराठा एकच असण्यासाठी पानोपानी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हे होणार होतं ही मला कल्पना होती। तर त्यांना काय झालंय, कुठलाही निर्णय घेताना आधी ते सहज घेतात आणि नंतर त्यांना सांगितलं मग म्हणतात ही चूक झाली, असे अनेक निर्णय त्यांच्या हातून झालेले आहेत। तर काय तर बळाचा वापर, बळ आणि बुद्धिबळ, म्हणजे जो नेता असतो त्याच्याकडे सगळी बुद्धी पण असायला पाहिजे, त्याच्याकडे बुद्धी याची असायला पाहिजे, नॉलेज असायला पाहिजे, थोडी नॉलेज असं कोणीतरी सांगतो मग ते सांगतात, कुणाला तरी ते विचारतात याच्यात काय होईल मग ते बोलतात, हे योग्य नाही आहे।
अच्छा, थोडक्यात हरिभाऊ, आपल्याला असं म्हणायचंय का की छगन भुजबळ हे कोणाचं तरी ऐकून आता भूमिका घेत आहेत आणि कोणाचं तरी ऐकून आता या प्राप्त स्थितीमध्ये भूमिका व्यक्त करणं चुकीचं आहे, असं आपल्याला थेट सांगायचं आहे? मला विचारलं का? बिलकुल हरिभाऊ, आपल्याला प्रश्न विचारलाय. भुजबळ कोणाचं ऐकून वागतायत असं वाटतंय का आपल्याला? सॉरी, परत विचारा. जी, मी आपल्याला असं विचारू इच्छितो हरिभाऊ, आपण जो राग व्यक्त करताय छगन भुजबळांवर, त्यात भुजबळ कोणाचं ऐकून वागतायत असं म्हणायचंय आपल्याला? नाही नाही, असं काही नाहीये. त्यांचा उद्देश चांगलाच असेल कदाचित, पण डीपली नॉलेज नाही नसल्यामुळे हा प्रकार घडतोय. हे बघा, आपल्या देशामध्ये भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला फेमस आहे. बर. आणि ज्याच्यामुळे थोडस मागे सरका हरिभाऊ, छोट्या छोट्या जातीला सब कॅटेगरेशन करून आरक्षण दिलं. त्यांना जर कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला माहित असता तर ते ओबीसीचे नेतृत्व करतात. त्यांना, मला डाऊट आहे, त्यांना कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला माहिती आहे की नाही. ठीक आहे, आपल्यासोबत श्रावण डेवरे आहेत, आपल्यासोबत श्रावण डेवरे आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू. हरिभाऊ, तुम्ही तुमच्या ऑडिओचा विषय जरा सोडवून घ्या, कारण तुम्हाला आवाज नीट येत नाही असं दिसतंय. तुम्ही खूप पुढे येताय, त्यामुळे तुमचा चेहरा पण नीट दिसत नाहीये. दर्शकांना तुमचा चेहरा बघायचा आहे, नीट ऐकायचं पण आहे. तुम्हाला श्रावण डेवरेंपर्यंत जाणं गरजेचं आहे. श्रावणजी गाडीत बसलेले आहेत. श्रावणजी, आवाज येतोय? हो, येतोय मला आवाज. भुजबळांच्या विरोधात ज्या पद्धतीनं आगपाखड होती आहे, ओबीसीचे नेते किंवा भटक्या विमुक्तांचे नेते म्हणली जाणारी मंडळी बोलतायत, ही मंडळी बोलतायत का कुणी बोलवतंय? नाही, मुळात जे भुजबळांच्या विरोधात बोलतायत ते ओबीसी नेते नाहीत, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 2017 आणि 2018 साली हरिभाऊ राठोड जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळेस ते ठामपणे मराठा आरक्षणाच्या विरोधात होते. 2017, 2018 आणि 2019च्या निवडणुकांपर्यंत हरिभाऊ राठोड हे ठामपणे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होते. टीव्ही चॅनलवर बोलत होते, बातम्यांमध्ये बोलत होते आणि भाषणांमध्ये पण बोलत होते आणि कृतीशील मोर्चांमध्ये ते सहभागी व्हायचे. परंतु 2019च्या निवडणुकांमध्ये त्यांना कुठून तरी मराठ्यांकडनं, मराठा पक्षांकडनं काहीतरी आमिष आलं, तुम्हाला आमदार करू, तुम्हाला नगरसेवक करू वगैरे वगैरे काहीतरी त्यांना कोणीतरी आमिष दिलं आणि तेव्हापासून ते मराठ्यांनी लिहून दिलेले जे काही भाषण आहेत किंवा जे काही वाक्य आहेत तेवढे ते वाक्य बोलून दाखवतात हरिभाऊ राठोड. वास्तविक त्यांना काडी इतकी सुद्धा अक्कल नाही म्हणण्यापेक्षा त्यांना ज्ञान नाही आहे. त्यांना साधी गोष्ट कळत नाही की कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाचा आणि मराठा आरक्षणाचा काय संबंध आहे. कर्पूरी ठाकूरचा संबंध हा मायक्रो ओबीसींना न्याय मिळण्यासाठी आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा धनदांडग्या, जातदांडग्या, श्रीमंत वतनदार मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रश्न आहे. एवढं सुद्धा जर हरिभाऊ राठोडांना समजत नसेल तर त्यांना कधीच न मिळणारी आमदारकी आणि पुढे कधीच न मिळणारे नगरसेवक त्यांना ते लखलाप हो. आणि भुजबळ साहेबांच्या विरोधात आता सध्या जे काही बोलतायत ते मराठ्यांची भाषा बोलतायत, कारण मराठा सत्तेमध्ये आहे आणि जे सत्तेमध्ये असतात तेच काहीतरी आमिष दाखवू शकतात. आमदारकीचं, नगरसेवकचं, एखादं जिल्हा अध्यक्षपद, एखादं तालुका अध्यक्षपद. त्यामुळे आणि ओबीसींकडे अशा प्रकारची कुठलीही सत्ता नसल्यामुळे ओबीसींच्या बाजूने असं कोणीतरी उसनवार भाडोत्री बोलण्याची कोणी गरज नाही. मुळात ओबीसी समाजात असे भरपूर अभ्यासू कार्यकर्ते आहेत, अभ्यासू नेते आहेत. खुद्द छगन भुजबळ साहेबांचा अगदी डीपली अभ्यास आहे. ठीक आहे, त्यांनी याच्यावर लेख लिहिलेले आहेत, याच्यावर मुलाखती दिलेल्या आहेत भुजबळ साहेबांनी. त्यामुळे भुजबळ साहेबांना कोणी अक्कल शिकवू नये. भुजबळ साहेब मला वेळ मर्यादेमध्ये पटकन हरिभाऊंच्या कडून उत्तर घेऊ द्यात आणि स्नेहाताईंना आपल्याला बोलतं करायचं आहे. मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधी या नात्यानं त्या चर्चेत आहेत. हरिभाऊ, आक्षेप तुमच्यावर व्यक्तिगतही आहेत, तुम्ही त्याचं उत्तर द्यालच, पण भुजबळांचा राजीनामा मागून काय होणार आहे आणि भुजबळांनी राजीनामा देऊन काय होणार आहे याचं उत्तर तुम्ही द्या. भुजबळ जर समजा माळी नसते तर त्यांनी मराठ्यांना विरोध केला असता तर ते समजू शकलं असतं. भुजबळ माळी नसताना ओबीसींचं नेतृत्व करत असते तर ते समजू शकलं असतं, तुमचे आक्षेप समजू शकलो असतो. पण आत्ताच्या घडीला भुजबळ माळी आहेत हे कसं काय नाकारू शकतो? ते माळी आहेत त्यामुळे ते ओबीसी आहेत, ते ओबीसी आहेत त्यामुळे ते ओबीसींचं नेतृत्व करू शकतात, ते ओबीसींचं नेतृत्व करतात म्हणजे ते ओबीसींच्या हितरक्षणासाठी भूमिका घेऊ शकतात. मग भुजबळांचं चुकलं काय आणि राजीनामा देऊन मिळणार काय? हरिभाऊ,
नाही, मी माझ्या आमचे देवरे साहेबचं ना त्यांचं प्रश्नाला उत्तर देतो, मग तुमच्याही प्रश्नाला उत्तर देतो. जी बिलकुल, आपल्यासाठी 2 मिनिटं ठेवतो. मी आधीपासूनच हे सांगत होतो, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येईल, परंतु सब कॅटेगरी, परंतु हे शब्द त्यांनी गाळून टाकले. मी माझे सगळे तुम्ही इंटरव्ह्यू बघा 2 वर्षात 2016 पासून 18 सगळे सब कॅटेगरी शब्द वापरला मी, रोहिणी आयोग वापरला मी, सर्वोच्च न्यायालयाचा 9 जजेसचा दाखला दिला मी. एकूणच काय, मी त्या वडर आणि सोनार समाजाचा दाखला दिला होता मान्य सर्वोच्च न्यायालयाने, ते मी सांगितलं. ठीक आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आधीच वसंतराव नाईकांनी सब कॅटेगरेशन केलं आहे. भटकेंना वेगळं, विमुक्ता वेगळं, धनगरांना वेगळं, वंजाऱ्याला वेगळं, पण तसंच कुणबी मराठा वेगळं द्यायचं मी एवढंच सांगत होतो आणि आजही तेच सांगतो. म्हणून जेव्हा त्यांना डायरेक्ट घातलेलं आहे आता ओबीसी 19% मध्ये, त्याला माझा विरोध आहे. हे जर आमच्या भुजबळ साहेबांना समजलं असतं तर ते माझी भाषा बोलले असते. आता ते वेगळं द्या म्हणतात. अरे वेगळं म्हणजे कुठून द्या म्हणतात? ते ओपन मधून द्या म्हणतात. अरे ते पण आमचंच आरक्षण आहे ना, ते सगळ्यांचं आहे, ओपन फॉर ऑल. ते कोणाचं मराठाचं नाही, कोणाचं नाही. हे या लोकांना आरक्षण कळत नाही, हा मुद्दा आहे. नाही म्हणजे श्रावण डेवरेंना आरक्षणाची रचना कळत नाही असं आपल्याला सांगायचं आहे का भुजबळांना आरक्षण कळत नाही असं आपल्याला सांगायचं आहे? कोणाविषयी बोलताय? मध्ये बोललो, नंतर तुम्हाला वेळ देण्यात येईल. भुजबळ साहेब, हरिभाऊ, श्रावण डेवरे नाही, मी प्रसाद काथे बोलतोय. माझा प्रश्न होता हरिभाऊ आपल्याला. मध्ये बोलू नका ना, 2 मिनिट थांबा ना. बरं, ठीक आहे. वेळ देण्यात येईल. भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात ठेवून फायदा काय? त्यांचा पक्ष त्यांचा ऐकत नाहीये, सरकार त्यांचं ऐकत नाहीये. पक्षवाले म्हणतात की समताच्या प्लॅटफॉर्मवर बोलतात. भुजबळांचा जो विचार आहे तो काही आमचा राष्ट्रवादीचा विचार नाहीये. मग त्या मंत्रिमंडळात माझ्यासारखा असताना 1 मिनिटात राजीनामा फेकून दिला असता यांच्या तोंडावर, या मंत्र्यांच्या, या मुख्यमंत्र्यांच्या आणि या सरकारच्या. कशाला तुम्ही थांबलाय? जर काल हिरो झाले असते आमचे भुजबळ साहेब, आजही मला सांगतो, आजही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. 6 महिन्याच्या आत ते मुख्यमंत्री होतील या महाराष्ट्राचं. लोकांना वाटायला लागले अरे भुजबळ साहेबांचा उपयोगच नाही. आता म्हणतात मोर्चे काढतो, आता म्हणतात काय कर, तुमच्या मोर्चाला कोण विचारतो? तुम्हाला कोण विचारतो तिथे? हे सगळं डोक्याने लढायची असते. काही लढाया डोक्याने लढायची असतात, काही संविधानिक लढाई असतात. आणि त्यामुळे हे बिनडोकाचं काम आहे सगळं. अशा पद्धतीने जर भुजबळ साहेब लढत असतील तर काही मिळणार नाही. ठीक आहे. हरिभाऊंच्या मुद्द्यावर आपल्याला देवरे साहेबांचं उत्तर घेणं गरजेचं आहे. वेळ मर्यादा आहे, प्रत्येकाला मर्यादित वेळेमध्येच आपलं भूमिका आणि मत मांडायचं आहे. स्नेहाताईंपर्यंत पोहोचायची वेळ जवळ येते, बराच वेळ झालाय त्या चर्चेत आपली भूमिका मांडण्यासाठी वाट पाहतायत. मला पटकन श्रावण डेवरे आपल्याला असं विचारायचं आहे, राजीनामा देऊन भुजबळांच्या कडून काही जर चुका झाल्या असतील तर त्याचं पापक्षालन होईल का? आणि मुळात आतापर्यंतची जी भूमिका भुजबळ टप्प्याटप्प्यानं मांडत आहेत ती भूमिका चुकीची आहे का? यांचा माईक बंद करा आधी, यांचा माईक बंद करा. हरिभाऊ आपलं बोलणं आता ऑन एअर जात नाहीये. आपल्याला वेळ मर्यादेत बोलायचंय. देवरे साहेब आपलं बोलणं सुरू करा. हे बघा, एक तर या मंत्रिमंडळामध्ये फारसं ओबीसी प्रतिनिधित्व नाही आहे आणि एकमेव भुजबळ साहेब या मंत्रिमंडळात आहेत की जे काहीतरी ताकदीने बोलू शकतात, सांगू शकतात आणि त्यांचं ऐकलं जात नाही हे खरं आहे. म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ऐकलं जात नाही, पक्षाच्या बैठकीत त्यांना बोलू दिलं जात नाही. हे सगळं मान्य करूनही जर मंत्रिमंडळामध्ये एकही ओबीसी माणूस नसेल तर ती सगळ्यात जास्त वाईट गोष्ट असेल. आणि हरिभाऊ राठोड म्हणतात की 1 मिनिटात मी राजीनामा दिला असता. अरे तुमच्याकडे कुठलंच पद नाही, ना मंत्रीपद, ना नगरसेवक पद, ना कुठलं जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावाचं अध्यक्षपद, आणि तुम्ही कसला राजीनामा फेकणार? ज्याच्याजवळ दया दाखवण्याची सुद्धा त्यालाच अधिकार असतो ज्याच्याकडे देण्यासारखं भरपूर असतं. तुमच्याजवळ काहीच नाही राजीनामा देण्यासारखं आणि तुम्ही राजीनामाच्या गोष्टी करतात. विनाकारण तुम्ही भुजबळ साहेबांना तुम्ही अडचणीत आणतायत. देवरे साहेब, भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही, ही वेळ योग्य आहे का की नाही? आणि त्याही पलीकडे जाऊन जे एक भविष्यवाणी स्वरूपातलं वक्तव्य हरिभाऊंनी केलं
ते म्हणतात की आत्ता राजीनामा दिला तर 6 महिन्यांनी भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचं समर्थन त्यांना लाभू शकतं. तुम्हाला हे पटतंय का? नाही, अजिबात नाही, तसं काहीच नाही. राजीनामा देऊन नुकसानच होणार आहे ओबीसीचं किंवा भुजबळ साहेबांचं सुद्धा. त्यामुळे भुजबळ साहेबांनी राजीनामा देण्याची गरज नाही. आणि राजीनामा न देताही ते जे काही लढाई करतायत, हे बघा, मंत्रिपदावर राहून सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, मराठ्यांच्या विरोधात बोलणं एवढी साधी गोष्ट नाही. हरिभाऊ राठोडांना काय गमवण्यासाठी कुठलंही पद नसल्यामुळे ते काहीतरी मराठ्यांची दलाली करून बोलतायत. ठीक आहे. परंतु भुजबळ साहेब मंत्रिपदावर असून सुद्धा, सत्तेत राहून सुद्धा मराठ्यांच्या सत्तेच्या विरोधात भुजबळ साहेब जे बोलतायत, आक्रमकपणे बोलतायत, ते परिणामकारक आहे आणि त्याचा परिणाम 2024च्या निवडणुकावर निश्चित होणार आहे. ठीक आहे, आपण त्याच्याकडे येऊया. हा मुद्दा पण आहे चर्चेमध्ये. देवरे साहेब, आपण तिथपर्यंत पोहोचू. आता पटकन एकदा स्नेहाताईंपर्यंत पोहोचूया. स्नेहाताई, पूर्ण 2 मिनिटाचा वेळ आपल्यासाठी. मला सांगा, भुजबळांनी सांगितलं जी अधिसूचना आली त्यात तो मसुदा आहे, तो मसुदा काही फार कामाचा नाही, त्या बिनकामाच्या मसुद्यातून मराठ्यांच्या हातात काही लाभलं नाही. तुमच्या आसपास अनेक मराठे वावरत असतात, तुम्ही स्वतः त्या समाजाचं प्रतिनिधित्व करता, आंदोलनाच्यासाठी रस्त्यावर उतरता. सर्वसाधारणपणे जे भुजबळ सांगतात त्याच्या बाबतीत समाजात काय प्रतिक्रिया उमटत आहेत? नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही म्हणताय की मराठा समाजामध्ये म्हणजे जो कुणबी आरक्षण मिळालंय, ज्यांना आता अधिसूचना, अध्यादेश किंवा मसुदा, कच्चा मसुदा, हे जे काय आहे त्याच्यावर संभ्रम पसरलेला आहे समाजामध्ये. कारण मराठ्यांना तर तेच कळत नाहीये की आपण नेमकं जे घेऊन आलोय ते 16 फेब्रुवारी पर्यंत टिकणार आहे की नाही. कारण आता भुजबळ साहेब म्हणतायत की हे टिकणार नाही किंवा हे चुकीचं आहे, हे फसवणूक केली आहे. तर मग ते सरकारमध्ये आहेत की नाही आहेत हे त्यांना तरी आहे का लक्षात? की सरकारमध्ये आहे तर तुम्ही सरकार बरोबर बसून याच्यावर तोडगा काढला पाहिजे होता. कारण जे कुणबी म्हणून ओबीसी मध्ये आलेले आहेत ते कोणी परके नाही आहेत, ते मराठी म्हणून वंचित नाही आहेत, ते कुणबीच आहेत आणि ते ओबीसीच आहेत. त्यांच्यात जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत. जर जुन्या नोंदी सापडलेत आणि ते मूळचे ओबीसी आहेत, मग त्यांना का बरं विस्थापितांसारखं तुम्ही वागणूक देताय आणि त्यांच्यावर तुम्ही आगपाकड करताय आणि स्वतःचं राजकारण करताय. आणि या राजकारणामध्ये मी आता चर्चा ऐकतेय, जे दोन्ही लोक बोलतात की राजीनामा द्यावा किंवा नाही द्यावा, अहो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते मंत्री आहेत. पण ते जेव्हा एखाद्या मुद्द्यावर बोलतायत तर ते सरकारमध्ये असून सुद्धा सरकारशी बोलत नाहीत का? त्याच्यावर चर्चा करत नाहीत का? फक्त ओबीसी नेता किंवा आपला एक समाजाचा घटक म्हणूनच बोलतायत. समाजाचा घटक म्हणून बोलताना त्यांनी त्याचे सुद्धा तारतम्य ठेवलं पाहिजे की ते सरकारमध्ये आहेत. आता कालपर्यंत शरद पवार गटामध्ये होते तोपर्यंत मान्य करू शकतो आम्ही, विरोधी पक्ष म्हणून बोलतात. पण आज ते सरकारमध्ये बसून सरकारच्याच अध्यादेशाच्या विरुद्ध बोलतायत, तर ते आम्हाला काही समजतच नाही नेमकं ते काय संभ्रम पसरवतायत. दुसरी गोष्ट, मराठा समाजामध्ये संभ्रम पसरलाय, त्याच्यावर सूचना मागवल्यात, ते 16 करते ना काय ते खरं खोटं बाहेर येईल. बरं, या सूचनांच्या अनुषंगानं आपल्या मुद्द्याला पुढे नेऊच यात आपण. पण तत्पूर्वी जो संभ्रमाचा मुद्दा आपण उपस्थित केला त्यावर मतप्रदर्शन होणं गरजेचं आहे. आपल्या सोबत असलेल्या श्रावण डेवरे आणि हरिभाऊ राठोड दोघांनाही 1-1 मिनिटामध्ये मतप्रदर्शन करायची विनंती करतो. पटकन आपल्याला आधी श्रावण डेवरेजी, आपण 1 मिनिटात सांगावं, जी अधिसूचना आता मसुदा स्वरूपात समोर आहे त्यामुळे समाजात, मराठा समाजात खास करून संभ्रम निर्माण होऊ शकतो का? नाही, आता खरा संभ्रम वेगळाच आहे. ही जी अधिसूचना काढली त्याच्यावर ओबीसींनी हरकती घ्यायच्या आहेत, हे सगळं बरोबर आहे. प्रश्न असा आहे की आता या घडीला 99% मराठा माणसांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये असा 1-2-4 अपवाद जर सोडलेत तर सगळ्या मराठ्यांच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र पोहोचून गेलेलं आहे आणि ते आता ओबीसीच्या आरक्षणावर दावा करायला मोकळे झालेत. म्हणजे उद्या जरी अगदी नोकर भरती सुरू झाली तर त्या नोकर भरतीमध्ये 27% आरक्षणाच्या ओबीसीच्या जागावर हे खोटे कुणबी प्रमाणपत्र दाखल करून आपल्या या सगळ्या ओबीसीच्या 27% राखीव जागा हे फस्त करू शकतात, लुबाडू शकतात आणि खऱ्या कुणब्याला, खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळवणार नाहीत, हे सत्य आहे. मग आता हे जे जरांगेंचं जे नवीन नाटक, नवीन जरांगेंचं जे नवीन नाटक, जरांगेचं जे आता नवीन नाटक सुरू झालेलं आहे की ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडलं नाही, ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत
त्या मराठ्यांना सुद्धा सगळे सोयरे गणगोत असे काहीतरी वेगवेगळे शब्द वापरून सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, ही त्यांची भूमिका जी त्यांनी लावून धरली आहे. तिच्यामध्ये तसा फारसा काही अर्थ नाही. आणि जर ते समजा झालंच तर मग ते फार अगदी संविधानाच्या विरोधी राहील. लोकशाही खरं म्हणजे आताच सगळं काही लोकशाहीच्या विरोधी चालू आहे, संविधानाच्या विरोधी चालू आहे, सुप्रीम कोर्टाच्या विरोधी चालू आहे. आणि पुन्हा आणखी हे वरून त्यांनी जर पुन्हा आणखी नवीन मराठा आरक्षण जर लागलं तर तो ओबीसीवर नाही केवळ तर सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या जातींवर तो अन्याय ठरणार आहे. ठीक आहे. आणि पटकन हरिभाऊ पर्यंत जाण्याची वेळ झाली आहे. हरिभाऊ, ओबीसींचा अधिकार अधिसूचनेच्या मसुद्यामुळे मारला जातोय का आणि तो भुजबळांना रोखता आला असता का? निश्चितच अधिकार तर मानला जातो, परंतु तुम्हाला सांगतो की 100% सगळ्यांना ओबीसीचे म्हणजे कुणब्याचे दाखले मिळणार आहेत. शिवाय एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नसेल, 8 दिवसाच्या नंतर आता जी आपली आयोग बसलाय आयोग, ते आयोगामार्फत सुद्धा ते मागासवर्गीय ठरणार आहेत. त्याच्यामुळे 100% मराठा हे ओबीसी होणारच आहेत. त्यामुळे याला उपाय काय, ते ओबीसी होणारच आहे. एक 100% तुम्हाला सांगतो. ते कुणबी आणि इव्हन मराठा, कुणबी राहू द्या, मराठा ऍज ए सगळे मागासवर्गीय ठरणार आहे. त्यामुळे ते ऑटोमॅटिक ओबीसी मध्ये येतील. फक्त याला उपाय एकच आहे, सब कॅटेगरायझेशनचा. आपण कोणी विसरू नये की सब कॅटेगरायझेशन म्हणजे काय, तर नेटवर जायचं, तुम्ही सगळ्यांनी मोबाईल उघडायचा आणि कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला काय, ज्याला भारत रत्न मिळालेला आहे त्या विषयावर फक्त सब कॅटेगरी हे जर केलं तर आपण मराठा नाही, कुणब्या नाही न्याय देऊ शकतो, ओबीसी नाही न्याय देऊ शकतो. दरम्यान आपलं 27% आरक्षण 38% होऊ शकते. मी अनेक दिवसापासून सांगतोय की बांटे आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो 37.70 त्यांनी म्हटलंय की हे एम्पिरिकल डाटा आहे. ठीक आहे. तर एम्पिरिकल डाटानुसार 50%च्या वर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या 259 ऑफ 1994 या याचिकेनुसार या निर्णयानुसार आपण ओबीसीचं आरक्षण 27% वरून 38% नेऊ शकतो. ठीक आहे हरिभाऊ, हा मुद्दा यापूर्वी पण अनेकदा आलेला आहे आणि या मुद्द्याच्या आधारे तुम्ही मांडलेल्या भूमिकेच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न पण उपस्थित झाले आहेत की बांटी आयोगाचं जे काही निरीक्षण आहे ते जातीय आरक्षणाला लागू होऊ शकतं का, ते राजकीय आरक्षणाच्या साठी आहे वगैरे वगैरे वगैरे. पण आपण ही जेव्हा भूमिका मांडत आहात हरिभाऊ, मला त्यानिमित्ताने एका गोष्टीच्या बाबतीत अधिक स्पष्टता आपल्याकडून लागेल आणि त्याच्या आधी मला खरं तर स्नेहाताईंपर्यंत पोहोचायचं आहे. आणि स्नेहाताई, आपण याच्या संदर्भातला खुलासा करावा की आता सगळे मराठे जर समजा कुणबी होणार असतील तर मग मराठा म्हणून आरक्षण मागायला उरणारच नाहीयेत. मग मराठ्यांचं कुणबीकरण झालं संपूर्णपणे या अधिसूचनेद्वारे असं म्हणायचं का? अजिबात नाही. हे तर सगळ्यात पहिलं मी स्पष्ट करते की आताच्या अध्यादेशानुसार कुठल्याही कुणबी नोंदीप्रमाणे ज्यांना ओबीसी आरक्षण मिळणार आहे त्यामध्ये सर्व मराठी येत नाहीत. जे कोणी मगाशी म्हणतो ते 99% मराठी कुणबी झाले, हे साफ खोटं आहे. आणि यावर पुन्हा कधी कोणी वक्तव्य करू नये, कारण आम्ही स्वतः मराठी आहोत, आमच्या कुठेही नोंदी नाहीत आणि आमच्यासारखे मराठी अनेक असंख्य आहेत जे मराठा म्हणून आरक्षण मागतात आहेत, ज्यांचं आता आयोगानुसार सर्वेक्षण चालू आहे. आमचं आरक्षण आम्हाला मिळणारच आहे, मराठा म्हणून मिळणार आहे. मग आता मला सांगा स्नेहाताई, एकाच मुद्द्यावर पटकन आपल्याला बोलता आणखीन करायचंय. तो मुद्दा असा की एका वेळेला एकनाथ शिंदे सांगतात ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत, अजित पवार म्हणतात ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत. अशाच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या मधल्या प्रतिक्रिया अशाच आहेत की त्यांना काही कुणबी म्हणून आरक्षण नकोय. प्राप्त स्थितीत ही कोण मंडळी आहेत की जी कुणबी म्हणून आरक्षण घेणार आहेत आणि भविष्यात त्यांच्या पद्धतीतून मराठी एकाच वेळेला कुणबीच्या आरक्षणाचा लाभ पण घेतील, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालं तर तेही आरक्षण ते घेतील? नाही, असं अजिबात होणार नाहीये. ज्यांच्या नोंदी मिळाल्या तेच कुणबी मधून आरक्षण घेणार आहेत आणि ज्यांच्या नोंदीच नाहीत त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळणारच नाही.
त्यांना एससीबीसी मधूनच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आम्ही कधीच कुणबी सर्टिफिकेट काढणार नाही. जरी आम्हाला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घेणार नाही. त्यामुळे हा विषयच येत नाही की दोन्ही मिक्सअप व्हायचा आणि मराठाच दोन्ही आरक्षण घेणार आहेत हा संभ्रम पहिला निघाला पाहिजेत. कारण कुणबींच्या नोंदी मिळाल्या त्या कुणबी घेणार आहेत, मराठा जे नोंदी नाही मिळाले ते मराठाच राहणार आहेत. अच्छा, आता मग पटकन हरिभाऊ, आता पटकन मग याच मुद्द्यावर हरिभाऊंकडे जाण्याची वेळ आहे. आपण इतक्या खुलासेवार स्नेहाताई सांगितलं की ज्या मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र घ्यायचं नाही ते मराठेच राहतील आणि त्या मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण घ्यायचं आहे. मग हरिभाऊ, भुजबळ चुकले, मराठ्यांनी कुणबीमध्ये आणि त्यातून ओबीसी मध्ये घुसखोरी केली, अशा प्रकारचे निष्कर्ष काढायची गरज आहे का? घाई होतीये तुमचे निष्कर्ष काढताना हरिभाऊ? नाही, मराठा कारण सुरेश हरिभाऊ, आपलं इंटरनेट त्रास देत आहे. पटकन या मुद्द्यावर आधी देवरे सरांना बोलतं करतो, तोपर्यंत तुमचं इंटरनेट दुरुस्त करून घ्या. देवरेजी, सरसकट मराठे जर समजा कुणबी होणार नसतील आणि ज्यांना कुणबी व्हायचं नाही ते मराठे मराठा म्हणूनच आरक्षण घेणार असतील तर मग अधिसूचनेची भीती बाळगावी का ओबीसींनी? नाही, बघा, मी काय सांगितलं, 99% मराठ्यांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलं आहे आणि त्या ताई म्हणतात त्याप्रमाणे आणि प्रसाद साहेब तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे अजित पवार असेल, राणे कंपनी असेल किंवा आणखी कोणी असतील, हे 1% फक्त आता लोक असे आहेत की ज्यांच्या मराठा नोंदी आहेत, कुणबी नोंदी सापडत आहेत. आणि काही लोक स्वाभिमानाने सांगतायत की आम्ही मराठा आहोत, आम्हाला कुणबी होण्याची अधोगती करण्याची गरज नाही. ज्यांना अधोगती करायची इच्छा आहे स्वतःची त्यांनी अधोगती करावी, पण आम्ही मराठा म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे आणि आम्ही कुणबी प्रमाणपत्र कुणी बळजबरी दिलं तरी आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. कारण कुणबी हे शूद्र आहेत, कुणबी हे हीन आहेत आणि मराठा हे उच्च आहेत, वतनदार आहेत, जमीनदार आहेत. त्यामुळे आम्हाला शूद्रादी अतिशूद्रांचं आरक्षणची घेण्याची गरज नाही असं त्यांना वाटतं. त्यांना मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे कारण ते स्वतःला स्वाभिमान समजतात. त्यामुळे 99% शब्द जो मी वापरला तो या अर्थाने वापरला की फक्त अजित पवारांसारखे, राणेंसारखे किंवा या ताईंसारखे जे काही, दिलीप पाटलांसारखे जे काही लोक आहेत ते फक्त 1% आहेत. बरं, आणि या 1% लोकांना मराठा असल्याचा स्वाभिमान आहे आणि शूद्र कुणब्यांचं आरक्षण यांना नको आहे अशी त्यांची भावना आहे. ठीक आहे हरिभाऊ, आता नीट ऐकायला येत आहे. मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आपल्याला वेळेची मर्यादा पाळायची आहे, कार्यक्रम आटोपता घेण्याची वेळ आलेली आहे. हरिभाऊ, मला 1 मिनिट बोलू का? बिलकुल, आपण बोला, फक्त आपला आवाज फार खरखरतोय आणि नीट येत नाहीये. हरिभाऊ, आपण बोला आणि जाता जाता याही गोष्टीतला खुलासा करा की सगळे मराठी काही कुणबी व्हायला तयार नाहीयेत, मग अधिसूचनेची भीती का वाटावी ओबीसींना? ऐका, सगळे मराठे कुणबी व्हायची गरज नाहीये. सुनील सुकरे साहेबांचा रिपोर्ट येणार आहे 8 दिवसांनी आणि ते हे म्हणणार आहेत की सगळे मागासवर्गीय मराठे हे मागासवर्गीयाच्या पात्र आहेत, ओबीसीला पात्र आहेत. तेव्हा सगळे ओबीसी, सगळे मराठे ओबीसी होणार आहेत. त्यांच्या दाखल्यावर कुणबी लिहायची गरज नाही, ते मराठेच लिहितील, मराठा लिहितील आणि त्यांना ओबीसीचे दाखले मिळतील. ठीक आहे, आपल्याला या चर्चेला आणखी नाही इतर पदर शोधायचे आहेत. आपण चर्चेच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये नक्कीच भेटत राहू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.